नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम बोराडे सर अग्निपंख करिअर अकॅडमीच्या या खास विश्लेषणामध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पोलीस भरती आणि अग्निवीर यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आजचं हे सेशन म्हणजे एक मास्टर क्लास ठरणार आहे. आज आपण खगोलशास्त्र म्हणजेच सूर्यमाला, ग्रह, तारे आणि ब्रह्मांड यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, परीक्षेत विज्ञान विषयावर हमखास विचारले जाणारे प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत, त्यामुळे तुमची पूर्ण एनर्जी आणि फोकस इथे असू द्या. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या सेशनमध्ये आपण नेमके कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत त्याचा हा छोटासा अजेंडा आहे. आपण पाहणार आहोत 1. खगोलशास्त्र आणि आपली सौरमाला, 2. ग्रहांची महत्त्वाची वैशिष्ट्ये, 3. तारे आणि उपग्रह, 4. इस्रो आणि अंतराळ मोहिमा आणि 5. इतर खगोलीय वस्तू. मित्रांनो, जर हे 5 विषय तुम्ही अचूकपणे समजून घेतले ना, तर येणाऱ्या परीक्षेतील MCQsचे मार्क्स एकदम फिक्स आहेत असे समजा. ओके, चला तर मग आपण आपल्या पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. विभाग 1, खगोलशास्त्र आणि आपली सौरमाला. एकदम बेसिकपासून सुरुवात करूया, म्हणजे पुढचे कन्सेप्ट्स एकदम सोपे जातील. सर्वात आधी खगोलशास्त्र म्हणजे नेमके काय? सिंपल भाषेत सांगायचं तर ग्रह, तारे, उपग्रह, आकाशगंगा, धूमकेतू, उल्का आणि संपूर्ण विश्वाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. आणि इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेच्या दृष्टीने खूप क्रुशल आहे तो लक्षात ठेवा. आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हणून गॅलिलिओ गॅलिली यांना ओळखले जाते. हा 1 मार्काचा प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जातो, त्यामुळे हे नाव अगदी तोंडपाठ करून ठेवा. आता बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की सूर्य आणि ग्रह यातील मूलभूत वैज्ञानिक फरक काय आहे. तर ऐका, सूर्य हा एक तारा आहे जो हायड्रोजन आणि हिलियम या वायूंपासून बनलेला आहे. त्याला स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते. दुसरीकडे ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ते सूर्याच्या प्रकाशावर चमकतात आणि त्याच्या भोवती फिरतात. विशेष म्हणजे सूर्य हा आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे, ही फॅक्ट विसरू नका. आता सौरमालेतील ग्रहांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा? आपल्या सौरमालेत एकूण 8 ग्रह आहेत. हा 8 आकडा नेहमी लक्षात ठेवायचा. सूर्यापासून त्यांच्या अंतराप्रमाणे हा क्रम आहे. 1 बुध, 2 शुक्र, 3 पृथ्वी, 4 मंगळ, 5 गुरु, 6 शनी, 7 युरेनस, 8 नेपच्यून. परीक्षेत हा क्रम विचारला जातो आणि त्यासाठी ही शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा. भू शु प्रू मंगू शयू ने. ही ट्रिक वापरली की एक्झाममध्ये तुमचं काम एकदम फत्ते होईल. पुढे जाऊया विभाग 2 कडे. ग्रहांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. एक्झामिनर्सचे हे सर्वात फेवरेट क्वेश्चन्स असतात. सर्वात मोठा कोणता, सर्वात जवळचा कोणता, असे प्रश्न हमखास येतात. त्यामुळे आता जे सांगणार आहे त्यावर बारकाईने लक्ष द्या. ही माहिती डोक्यात अगदी स्क्रीनशॉट काढल्यासारखी पक्की करून ठेवा. हे अगदी स्पष्टपणे दर्शवते की परीक्षेतील पर्याय कसे डिझाईन केलेले असतात. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. शुक्र सर्वात तेजस्वी आहे आणि त्याला पृथ्वीची बहीण म्हणतात. आपली पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवन आहे. मंगळला लाल ग्रह म्हणतात. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. शनी त्याच्या भोवती असलेल्या कड्यांसाठी प्रसिद्ध आहे. युरेनस स्वतःच्या बाजूवर फिरतो आणि नेपच्यून हा सर्वात दूरचा ग्रह आहे. एकाच ठिकाणी आपण कितीतरी MCQsची तयारी केली आहे, बघितलात? चला आता विभाग 3 कडे वळूया. तारे आणि उपग्रह. ग्रहांबद्दलची माहिती घेतल्यानंतर आता आपण रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांबद्दल आणि ग्रहांभोवती फिरणाऱ्या उपग्रहांबद्दल जाणून घेऊया. उपग्रहांचे सिंपल 2 प्रकार असतात, नैसर्गिक उपग्रह आणि कृत्रिम उपग्रह. जे उपग्रह नैसर्गिकरित्या ग्रहाभोवती फिरतात त्यांना नैसर्गिक उपग्रह म्हणतात, जसे की आपला चंद्र. पण जे मानवाने तयार करून अवकाशात पाठवले आहेत त्यांना कृत्रिम उपग्रह म्हणतात. स्मार्टफोनवर आपण जे GPS वापरतो किंवा TV पाहणे, हवामानाचा अंदाज घेणे, या सर्वांसाठी हे कृत्रिम उपग्रहच काम करत असतात. भारताने या क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे आणि त्यावर प्रश्न येतोच. भारताचे महत्त्वाचे उपग्रह बघा. आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे. हे नाव अजिबात विसरायचे नाही. INSSat दूरसंचारसाठी, IRS पृथ्वी निरीक्षणासाठी आणि GSAT संप्रेषणासाठी वापरले जातात. देशाच्या या पहिल्या पावलावर नेहमी प्रश्न असतोच. यानंतरचा आपला विभाग 4 खूपच अभिमानास्पद आहे. इस्रो आणि अंतराळ मोहिमा. आपण अशा एका विषयाकडे वळत आहोत ज्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, इस्रोचा फुल फॉर्म परीक्षेत अनेकदा विचारला जातो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तसेच तिचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे बँगलोरू. हे 2 पॉइंट्स अगदी पक्के लक्षात ठेवा. हे तुमचे हक्काचे मार्क्स आहेत.
आता या मोहिमांमधील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपल्या चंद्र मोहिमांचा प्रवास. चंद्रयान 1ने चंद्रावर पाण्याचा शोध लावला, चंद्रयान 2चा ऑर्बिटर यशस्वी ठरला आणि संपूर्ण जगाला थक्क करणारे चंद्रयान 3 ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. तसेच मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम होती. हे सर्व यश परीक्षेच्या दृष्टीने खरंच खूप महत्वाचे आहे. आता आपण आलोय आपल्या शेवटच्या म्हणजेच विभाग 5 कडे, विश्वातील इतर खगोलीय वस्तू. इथे काही महत्वाचे मोजमाप आणि कन्सेप्ट्स क्लिअर करूया जे एक्झाममध्ये वारंवार येतात. सगळ्यात महत्वाचा आणि कन्फ्यूज करणारा पॉइंट म्हणजे लाईट इयर किंवा प्रकाशवर्ष. अनेक विद्यार्थ्यांना वाटते की हे वेळेचं माप आहे, पण नाही. प्रकाश एका वर्षात जितकं अंतर पार करतो त्याला प्रकाशवर्ष म्हणतात. हे अंतराचे मोजमाप आहे. आणि प्रकाशाचा वेग किती असतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा आकडा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर येते गुरुत्वाकर्षण. विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते. हा अत्यंत महत्वाचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनी शोधून काढला. याच गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह सूर्याभोवती आणि उपग्रह ग्रहांभोवती फिरत असतात. आकाशात आपल्याला आणखी काही गोष्टी दिसतात आणि त्यांचे अर्थ आपल्याला माहीत पाहिजेत. उल्का म्हणजे अंतराळातून पृथ्वीकडे येणारे आणि घर्षणामुळे जळणारे दगड. धूमकेतू म्हणजे अशी खगोलीय वस्तू जिला एक सुंदर शेपटी असते. आणि लघुग्रह कुठे आढळतात? तर मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असलेल्या पट्ट्यामध्ये ते फिरत असतात. हा जो मंगळ आणि गुरुमधला पट्टा आहे ना, तो परीक्षेत खूपदा विचारला जातो. हे सगळं कसं जोडलं जातंय ते पाहूया. आपली ही संपूर्ण सूर्यमाला एका प्रचंड मोठ्या आकाशगंगेचा एक अतिशय लहान भाग आहे. आपल्या आकाशगंगेचे नाव आहे मंदाकिनी किंवा मिल्की वे. यामध्ये अब्जावधी तारे, धूळ आणि वायूंचा समावेश आहे. आणि या दूरच्या खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ दुर्बिणीचा म्हणजेच टेलिस्कोपचा वापर करतात. तर मित्रांनो, जाता जाता एक विचार करा. जर आपलं हे ब्रह्मांड इतकं अथांग आहे आणि गुरुत्वाकर्षण सगळ्या गोष्टीला एकत्र बांधून ठेवत आहे, तर आपल्या मंदाकिनी आकाशगंगेत आणखी किती रहस्य लपलेली असतील आणि भविष्यात इस्रोच्या नव्या मोहिमा काय काय शोधून काढतील, या प्रश्नावर नक्की विचार करा. आज आपण खगोलशास्त्राचे जे मुद्दे शिकलो ते पोलीस भरती आणि अग्निवीर परीक्षेसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहेत. सतत अभ्यास करत राहा, जिद्द ठेवा आणि यशाला गवसणी घाला. आपण लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.